हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर मी इथे आता करते जिरे पावडर, कारण का पिल्लूसाठी काहीतरी नवीन रेसिपी ट्राय करायची आहे। तर तुम्ही पुढे व्हिडिओ पाहाच। सो इथे मी जिरा रोस्ट करून घेते। तुम्ही पण ट्राय करा की जिरे पावडर आहे ना, आपण मार्केटमधून आणण्यापेक्षा ना घरी करा। त्याचा जो आरोमा असतो ना तो वेगळाच असतो। जो पॅकिंगमधला आरोमा असतो ना तो एवढा काय स्ट्रॉंग नसतो। स्ट्रॉंग म्हणजे असं वाटत नाही। आणि जो आपण घरी बनवतो ना त्याचा आरोमा एकदम मस्तच असतो। कधीही तुम्ही ट्राय करा। आणि आमच्यासाठी केलेली मी मसूरची भाजी, चपात्या झालेला माझा ऑलरेडी। आमचं जे मिक्सरमध्ये बारीक करून घेते। आणि आज मी तुमच्याजवळ शेअर करणार आहे पनीर पराठा। पिल्लू आणि पिल्लूचे बाबा ॲज युजल झोपले आहेत। सो मी हळू बोलते, माझा आवाज नको जायला। तर मला मिक्सर लावायचा आहे, त्याच्यामुळे मी व्हिडिओ कॉल केला। आता पटकन मिक्सर लावून घेते आणि पिल्लूला पराठा बनवून ठेवून देते, म्हणजे ती उठली की खाईल। आणि हे पनीर पराठा मी तिला भरपूर टाईम भरवला आहे। सो तुमच्यासोबत मी आज ही फर्स्ट टाईम रेसिपी शेअर करते। सो पटकन जिरे पावडर करून घेते आणि तुमच्याजवळ रेसिपी शेअर करते। सो जिरे पावडर माझी तयार झाली, एकदम फाईन पेस्ट केले। आणि आता त्याला मी स्टोअर करून ठेवते। अगदी मी काचेच्या बरणीमध्ये ठेवते। जर तुम्ही कुठलीही गोष्ट काचेच्या बरणीमध्ये ठेवली ना तर त्याचा जो अरोमा आहे ना तो लॉंग टाईमपर्यंत राहतो। आणि इथे मी पनीर आहे ते किसून घेतलं आहे, थोडंसं बारीक कांदा घेतला, अगदी बारीक कापला आहे, कारण का तो शिजला पाहिजे आपण पराठा शेकवताना। आणि कोथिंबीर घेतली आहे थोडीशी। आणि आता एकत्र करून घेईल। त्याच्या आधी मी त्याच्यामध्ये जी आता रिसेंटली मी जिरे पावडर केलेली ती ॲड करेल। त्याच्यासाठीच मी जिरे पावडर केली, कारण का अख्खं जिरं टाकू शकत नाही। आणि बाजारमधलं आणलेलं मला एवढा त्याचा अरोमा वाटत नाही, त्याच्यामुळे मी घरी केली तयार। आपण भाजीमध्ये पण टाकलं ना तरी पण अरोमा चांगला येतो। धने पावडर टाकली त्याच्यामध्ये आता, आणि थोडंसं हिंग टाकलं आहे। हिंग का टाकते, तिला गॅसचा इश्यू नको व्हावा, ते पचावं त्याच्यामुळे। आणि थोडंसं साल्ट टाकलं आहे, मीठ टाकलं आहे, पिंक साल्ट यूज करते मी, ते टाकलं आहे। आणि थोडासा चाट मसाला मी ॲड करणार आहे याच्यामध्ये, अगदी थोडासा, अगदी चुटकीभर बोलतात ना त्या टाईपमध्ये। सो आधी मी त्याला थोडंसं स्पूनमध्ये काढून घेते। डिरेक्टली टाकायला गेले तर जास्त पडेल, म्हणून मी स्पूनमध्ये काढून घेतलं। आता त्या सगळ्या मिश्रणाला मी एकत्र करून घेईल। अगदी ना त्याचा अरोमा इतका मस्त सुटलेला ना, जेव्हा मी चाट मसाला टाकला तेव्हा खूप मस्त अरोमा येत होता। असं वाटत होतं की आम्हाला पण पराठे करावे। सो मी पिल्लूसाठीच करत होती बस। आणि बॅटर रेडी होतं। आता पीठ वगैरे मी मळून ठेवलेलं, म्हणजे मी आमच्यासाठी चपाती केलेली ना तेव्हाच एक गोळा पिठाचा ठेवून दिलेला, तवा वगैरे ठेवला। आणि मला काही एवढं पराठे येत नाहीत, तरी पण मी ट्राय करते। पण बॅटर वगैरे मस्त होतं, फक्त जे काय लोक गोल लाटतात ना ते मला जमत नाही, सगळं ते बाहेर येतं। त्याच्यामुळे मी ही टेक्निक यूज करते। जसं होईल तसं मी करत जाते। पिल्लू जेव्हा मोठी होईल ना तेव्हा बघेल की तिची मम्मी तिला पराठा कशा टाईपमध्ये द्यायची ते। आणि तुपानी दोन्ही साईडनी अगदी शेकवून घ्यायचा मस्तपैकी। आणि जर आपल्याला पराठा करत असू ना तर त्याच्यामध्ये लाल तिखट वगैरे टाकून अगदी क्रिस्पी पराठा करायचा। मला तर खूप क्रिस्पी पराठा आवडतो, असा एकदम सॉफ्ट नाही आवडत, मला क्रिस्पीवाला आवडतो। सो आता इथे पिल्लूचा पराठा होतोच आहे। तूप दोन्ही साईडला लावलं आहे मी, शेकवलं आहे त्याला अगदी नीट दोन्ही बाजूनी। अगदी म्हणजे त्यातला कांदा शिजला पाहिजे असं। गॅस अगदी स्लोवर ठेवून तो पराठा शिजवायचा। आणि आता पिल्लू उठलेली, सो तिला पण आता मी फीड करेल आहे पराठा। वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज मी व्हिडिओ चालू करते ऑलमोस्ट 5 वाजता, कारण का सकाळी मी केला नाही शूट, कारण फक्त पराठ्याची रेसिपी शेअर केली, कारण का काहीतरी युनिक करते। तुमच्याजवळ पण रेसिपी म्हटलं शेअर करावं। तुमचं जर बाळ असेल तर तुम्ही पण ट्राय करा ती रेसिपी। आणि आता पिल्लू येते, ते मस्तपैकी पिल्लूचा आराम चालला आहे। पिल्लूचे बाबा गेले ऑफिसला, 4:30लाच गेले। तोपर्यंत माझी थोडी कामं होती ती आवरली। आत्ता मी तुमच्याजवळ शेअर करेल की आफ्टर दीपक गेल्यानंतर मी कशी कामं आवरते, काय करते। जर मला जसं मला शूट करायला जमेल ना तसं मी करेल। आता मला कचरा काढायचा आहे, 2दा लादी पुसते मी घरी, कारण का पिल्लू शू वगैरे करते फ्लोअरवरती। आणि कुकी पण असते, ती पण ये जा बाहेर करते, आणि ते डस्ट खूप उडते, त्याच्यामुळे ना 2 टाईम मला लादी पुसावी लागते। सो आता एवढे सगळे कामं करायचे आहेत, दोघींचं जेवण करायचं। आणि पिल्लू आमचं बघते कार्टून नाही बघते, स्पार्क ॲबिलिटी बघते। आणि आज काय मी हिला संध्याकाळी खाली घेऊन जाणार नाही आहे, कारण का काल केलेला तिने तमाशा। सो आज नो म्हणजे नो। आणि टाळ्या वाजवते, एक्सपेक्टेड बघा।
आत्ता हल्ली पिल्लूला आंघोळ आम्ही 11 वाजताच घालतो आहे, नाहीतर रोज मी तिला आंघोळ संध्याकाळी घालायची. पण आता संध्याकाळी कसं होतं, दीपकला 4:30ला जायचं असतं आणि त्याच्यात ती गडबडच असते. आधी तो 6:30ला जायचा, त्याच्यामुळे ते होऊन जायचं. आता मॅनेज नाही होत, त्याच्यामुळे आता पिल्लूला हल्ली आंघोळ सकाळी घालते. आता आजपासून नाही तर उद्यापासून तिला 2 टाईम आंघोळ घालेल. रात्रीची पण तिला आंघोळ घालणार आहे, कारण का पिल्लूला आलेत ना घामोळे आलेत. AC लावूनसुद्धा तिला घामोळे येतात. म्हणजे विचार करा, तिला गरमी आहे ना जरा पण सहन होत नाही. सो आता पटपट कामं आवरून घेईल थोड्या वेळाने, अजून थोडं असं रिलॅक्स बसेल आणि नंतर मग कामं आवरून घेईल जरा वेळ. मी पण असेच लोळते. आता 5 वाजलेत, आताशी 5:15 झालेत. 5:30-6पर्यंत मी आवरेल. पिल्लूला दूध फीड करेल, वॉकरवरती ठेवेल, कचरा काढेल, लादी पुसेल आणि मग असंच जरा बाल्कनीत बसू आम्ही. चला दाखवते पिल्लू आमची कशी झोपली बघा. शेठाणी कशी झोपली आहे बघा. पिल्लूला दिलंय दूध. आता तिला 6:30पर्यंत बनाना भरवेल आणि नंतर मग ती एक नॅप घेईल. आता पटकन करते कुकीचं जेवण करून घेते. नंतर पिल्लू झोपली ना की मग मुश्किल होऊन जातं. अरे मी ह्याची खिचडी ही आहे, मला रोज काय ना काहीतरी लागतं डेली बेसिसवर. आणि हे मुगडाळचं आहे, म्हणजे सोललेली, म्हणजे अशी ओपन केलेली आहे, तुम्हाला दिसत असेल. सो मी आज हे पिल्लूला देणार आहे. तर थोडा वेळ ते भिजत घातले थोडा वेळ, आणि याची खिचडी करणार आहे मी पिल्लूला. सो आत्ता तिला जर तिचं दूध पिऊन झालं, कुकीचा कुकर लावलं आहे. कुकीला बघितलं तर आज मी पनीर दिलं आहे. कुकीला पण असं नाही आहे की तिला डेली चिकन देतो आणि तिला डेली पेडिग्री देतो. तिला पण आम्ही व्हरायटी देतो. ती तर बोलू शकत नाही, त्याच्यामुळे तिला पण डेली व्हरायटी दिल्या जातात आमच्या. कुकर लावलं आहे. कुकीचा कुकर होईपर्यंत आम्ही बसतो बाल्कनीत. पिल्लूचं दूध पिऊन झालं आहे. आणि आज मी बघितलं असेल जुनी मॅट टाकली. का टाकले, कारण का ती ना वॉकरवर फिरते मध्येच, त्याच्यामुळे मग जुनी मॅट टाकली. ती मॅटवर ना जर ते चाकांमध्ये अडकलं ना, आणि हिचं वॉकर फिरवणं ना म्हणजे एकदम टफ आहे. टफ म्हणजे रावडी बोलू शकता, तसं ती फिरवते. ही मॅट पण तिने कुकेनी आणि दोघींनी मॅटची वाट लावली आहे अशीच. सो आता तिला शुशू झाली. आता मी पॅन्ट घालतो आणि बाल्कनीमध्ये जरा बसतो. परत वॉकरला ठेवेल आणि कचरा काढेल, लादी पुसेल, तोपर्यंत दूध हजम होईल आणि मग बनाना फीड करेन. पिल्लूला पण जेवण करायचं आहे अजून. आता दोघींचं जेवण करून घेते. मला दाखवते आमचं वॉर्डरोब किती मेस पडला आहे ते. हे दीपकचं कसं काढतो आणि नुसता हे करून, कितीही त्याचं नीट लावलं ना तरी तो हे काढलं आहे बघा कसं. हे मी घडी घालून ठेवलं आहे, तर त्यांनी कशा प्रकारे काढलं आहे बघा. हे पण बघा, कपडे नीट घडी करून ठेवले. इथे पण बघा, नुसतं असं इकडनं काढणार, इकडे टाकणार, माझं तर गोष्ट सोडून द्या. पिल्लूमुळे माझा पुरा मेसच पडून जातो. त्याचं मी लावते, कारण का तो ऑफिसला जातो त्याच्यामुळे. चला पटकन लावून घेते. आणि पिल्लू आमची इथे बसले, तिला गाणं लावून दिलं आणि इथे मी पटपट पहिला दीपकचा जे वॉर्डरोब आहे ते लावून घेते. म्हणजे त्याचा जो कप्पा आहे तो लावून घेईल, कारण का तो ऑफिसला वगैरे जातो, त्याला कपडे लागतात. त्याचे प्रेसचे कपडे बाजूला काढून ठेवेल, जेणेकरून आता जर सुट्टी असेल तेव्हा तो पटकन टाकून येईल प्रेसचे कपडे. आणि अशा प्रकारे पटपट वॉर्डरोब लावून घेतलं मी. दोघांचं पण लावून घेतलं. फक्त 2च कण असतात की ते खराब होऊन जातात. डेलीचे कपडे काढतो तिथून, त्याचे ऑफिसचे कपडे निघतात तिथून, तेच 2च फक्त कपडे खराब होतात. बस बाकी जे आहेत ते तसेच राहतात, कारण का कधीतरी बाहेर जातो. त्याच्यामुळे जस्ट माझं कबड लावून झालं आहे ऑलमोस्ट. फक्त हे आणि हेच लावायचं होतं, जे की डेली खालचे एवढे यूज नाही, तेवढेच लावायचं होतं. कबड आता परतो आम्हाला पुरा. आता पटपट बाकीच्या गोष्टी आवरून घ्यायच्या. पिल्लूला आता झोपवते, तिला आली आहे झोप. आणि आता बेडरूम क्लीन झालं. सो आता हॉल क्लीन करूया. सो मी इथे पटपट जो मेस पडलेला सगळं इकडे तिकडे टाकलं ते मला आवरावं लागतं.
परत मला रात्री आवरणंच आहे, तरी पण संध्याकाळी ॲटलिस्ट थोडा टाईम तरी रूम चांगली दिसावी असं मला वाटतं जेव्हा दिवा लावतो तेव्हा. त्याच्यामुळे पटपट मी तिची मॅट वगैरे फोल्ड मारली. आता ही मॅट नाही घालणार, तर दुसरी घालणार मॅट मी, कारण का तो जो रात्रीचा टाईम असतो तो तिचा फ्लोअर टाईम असतो, तो फ्लोअरवर खूप खेळते ती. सो आता पटपट मी मॅट वगैरे उचलून घेतली, सामान सगळं इकडे तिकडे पडलेलं ते ठेवून दिलं. पहिला मी कचरा काढून गेल तिन्ही रूममधला, कारण का इथे ना डस्ट खूप येते आणि मी दिवसातनं ना 3 किंवा 4 वेळा जसं होईल ना तसं कचरा काढते, कारण का डस्ट खूप असते. कुकीचे केस पण गळत असतात आणि पिल्लू पण खाते, आम्ही पण जेवतो. सो त्याच्यामुळे कचरा मी काढतच राहते इथे घरी, ती मला हॅबिटच होऊन गेली. आणि आता बेडरूममधला कचरा काढून झाला की किचनमधला, नंतर मग मी लादी पुसून घेईल. लादी पण मी दिवसातनं 2दाच पुसते, एकदा संध्याकाळी आणि एकदा मॉर्निंगला, कारण का पिल्लू फ्लोअरवर खेळते, काय तिच्या तोंडात गेलं, डस्ट असते, आपले पाय बाथरूममधले असतात किंवा कुठले पाय आपण बाहेरून घेऊन येतो. कुकी असते घरी, कुकी पण फ्लोअरवर खेळत बसते, त्याच्यामुळे मग मी लादी आहे ती 2 टाईम पुसते. आणि मॉप वगैरे मारून घेतला, तिन्ही रूममध्ये मॉप वगैरे मारून घेतला, कारण का जरा तो फिनेलचा अरोमा आहे ना तो जरा घरभर पसरला की जरा मस्त वाटतं. दिवा वगैरे लावून घेईल मी आता. आणि पिल्लू आहे ते ट्रॅपवर नुसतं हलवते वगैरे आवरली, दिवा पण लावून घेतला. पिल्लू आमची आहे खेळती, उभी राहते सोफ्यावरती आणि चालणं चालू आहे तिचं. बघा कशी उभी राहते. जस्ट तिने सुशू केली वॉकरवरून म्हणून काढली, नाही तर ती वॉकरवरच असते आत्ता. सो आता हिला झोपवायचा प्रयत्न करेल थोड्या वेळाने. आणि मला लागली आहे भूक, सो कुरमुऱ्या आहेत आणि लसूण चिवडा आहे, सो मी भेळ करेल, कारण का भेळ खायची टेम्पटिंग झाले. आणि आता मी जाऊ पण नाही शकत खाली, कारण का पिल्लू आहे सोबत, त्याच्यामुळे. हे बघा, ही बघा कच्ची पडली, कच्ची पडली मुलगी, नुसती नाटक करते, नुसती नाटक. हे बघा, हे असं चालू असतं तिचं. पहिला झोपवायचं. आलो आलो, खोकळा आला, कशी जीभ दाखवते, कशी जीभ दाखवते. टक्कर दे, टक्कर दे मला, टक्कर दे, टक्कर दे, टक्कर, टक्कर दे, टक्कर, टक्कर दे. खूप नाटकी आहे, खूप म्हणजे खूप. आता मी नेल पेंट लावणार, फेस पॅक लावणार आणि ते झोपणार, मी जेवण पण करणार. आणि तिला जस्ट मी झोपवली आणि मला खूप भूक लागलेली, चहा ठेवणार होते पण म्हटलं जाऊन दे, भेळ करते. सो भेळ आता मी एन्जॉय करेल. आणि नंतर मुगाची खिचडी, ही मूग आहे आपल्या, अख्खे मूग असतात ना त्याचे अर्धे. सो मूग घेतले, थोडेसे तांदूळ एक्स्ट्रा होते ते काढले. आता उद्या मी आम्हाला आमटी करेल तेव्हा त्याच्यात मिक्स करेल. छोटा कांदा, भोपळा आणि लसूण आणि आपले मसाले. आता पटकन मी ह्याची फोडणी देते पिल्लू उठायच्या आधी. इथे पिल्लूचा कुकर लावून झालेला आणि पटकन मी भांडी घासत होते. मला मी मोबाईल इथे लावलेला, कारण का मला व्हिडिओ पण शूट होत होता आणि पिल्लू पण मला कॅमेऱ्यामध्ये दिसत होती. उठलाय 9 वाजता उठलाय, आज झोपेल की नाही काय माहिती, आज उशिरा झोपवणार मीला. काय चाललंय बघा, मला आता झोपायला उठल्या, तर हिला भरवते तिला. जेवण गरम करेपर्यंत गाणं लावून देते. अशी बघते मला. कुकीचं पण रेडी आहे, कुकीला पण द्यायचंय. तिला पहिलं दे, मग मी जेवेल. मला पण भूक नाही लागली, कारण का मी खाल्ली भेळ. आणि पिल्लू आमच्या डोळ्याला काय लागलं, हे लागले ना हे की तिला अंगात तिच्या ती संचारते बघा. कसं करते बघा आमचं बावलं. आता पटपट सगळ्यांना खायला देते, सगळ्यांना खायला देते, सगळ्यांना. हे कुकीच आहे, कुकी कुकी आमची बघा काय खाते आज. आज तिला बेडरूममध्ये दिलंय, कारण का आता खुर्चीवरती, कारण का मॅडम उभ्या राहतात आणि खाली ढाडकन पाडतात. खाते तू तिथे. तिच्या जेवणाच्या इथे गेलं ना की तिचं तिच्या जेवणाच्या इथे गेलं ना की तिला काय होतं काय माहिती.
तर पिल्लूची खिचडी अशाप्रमाणे झाली आहे. तर तिला हे भरवून घेते पटकन. जरासे भोपळा ते स्मॅश करते, गरम करते. अशा बसल्या आहे, त्यांना घालते आता हे. आणि खिचडी आहे ती रेडी आहे. स्प्रेड झाली आहे त्याच्यामुळे तुम्हाला एवढी दिसते, नाही तर कमीच आहे. स्प्रेड केली आहे, गरम आहे ना त्याच्यामुळे. सो आता हे तिला फीड करते पटकन आणि मग भेटू आपण. जस्ट म्हणजे झालं मगाशी जाऊन. आता वाजले 10:30. माझ्या फ्रेंडचा फोन आलेला, तिच्याजवळ बोलत बसले. ऑलमोस्ट तिने मला फोन भरपूर महिन्यांनी केलेला तिने, पण मी उचलायची नाही म्हणजे कामात बिझी असेल. सो आता तिने मला फोन केला. तर आता आम्ही बोलत होतो. आता मी जेवून घेते. पिल्लू आमची आहे ती ते या रिंगसोबत खेळते. याला तुम्हाला एक दाखवते बघा, ते टाकते बघा कुठे रिंग्स. पिल्लू धर, ह्याच्यात टाक, धर हे टाक, ह्याच्यात धर, ह्याच्यात टाक, धर, हा टाक, इथे टाक, उचलती टाक इथे. आता खेळते ती, टाकते ती. आता मी पटकन जेवून घेते. हिला पण थोडंसं माझ्या ती चपाती भरवती, काय मला जेवून देणार नाही तशी. सो पटकन जेवते. भांडी तर घासून घेतली, तर फक्त माझी प्लेट राहणार आहे, ती घासेल ही झोपल्यावरती. चला व्हिडिओ मी इथेच एंड करते. आता काय तुम्हाला असं दाखवण्यासारखं काय नाही. आता पिल्लूला स्पॉन्ज बाथ देणार, रेडी करणार आणि पिल्लू झोपणार. मी पण जेवढं झोपायला भेटतं तेवढं झोपणार. आता वाजले 11:30. आमच्या मॅडमना अजून पण झोप आली नाही आहे. नखरे बघा तिचे, बघा नखरे बघा, नखरे. रिंग दाखवते तुम्हाला ती. नखरे करते, नखरे. अजून पण झोप नाही आहे तिच्या डोळ्यावर. सो मी आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि हां, पराठाची रेसिपी नक्की ट्राय करा. जर तुमचा बेबी 1 इयर असेल, सॉलिड खात असेल, चपाती वगैरे खात असेल, तर तुम्ही पण पराठा ट्राय करा. अगदी पनीर त्यांना चालून जातं. सो नक्की ट्राय करा. चला बाय बाय, बाय बाय, बाय बाय. रात्रीचे वाजले 2. हां, आणि अजून झोपत नाहीये. मला आले झोप. आता इथे वॉच नाहीये बेडरूममध्ये, नाही तर दाखवलं असतं वाजलेत किती. आता बाबा येतील तरी हा मुलगा हसतोय.